प्रियांनो, उपासना कार्यक्रमातील आणखी एका भागात आपले स्वागत आहे. देवाच्या कृपेने तुम्ही ठीक असाल अशी मी आशा धरतो. आपल्या मागील भागात आपण शिकलो की पवित्र शास्त्र आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी पूर्णपणे पुरेसे आहे. आपण पाहिले की देव निसर्गाद्वारे बोलतो, परंतु तो आपल्या वचनाद्वारे अधिक स्पष्टपणे आणि सामर्थ्याने बोलतो. देवाचे वचन परिपूर्ण आहे, जे संपूर्ण व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणते. ते निश्चित आहे, जे साध्या लोकांना शहाणपण आणि दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शन देते. ते योग्य आहे, जे आपल्यासमोर एक स्पष्ट मार्ग ठेवते, जो गहन आणि चिरस्थायी आनंदाकडे नेतो. देवाचे वचन शुद्ध आहे, याद्वारे आपली समज प्रज्वलित होते आणि जीवनातील सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतात. देवाचे वचन अनंत काळ टिकते, कधीही कालबाह्य किंवा दूषित होत नाही, आणि ते सत्य आहे. खरं पाहता ही सत्ये मानवी तर्कशक्ती स्वतःहून कधीही उघड करू शकत नाही. प्रियांनो, आजच्या भागात आपण 7 अतिशय सोप्या आणि मूलभूत पायऱ्यांवर चर्चा करणार आहोत, ज्या देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक असतील. तर चला सुरुवात करूया आजच्या अध्ययनाची. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. पवित्र शास्त्राची मार्गदर्शक तत्वे या विषयावर आपण अध्ययन करीत आहोत. याच विषयावर आधारित आज आपण पाहणार आहोत की देवाच्या वचनांचा अभ्यास करण्याच्या पायऱ्या आणि त्यांचे महत्त्व. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी उपयुक्त होणार आहे. प्रियांनो, स्तोत्र 119 आणि 18 हे वचन म्हणते, तू माझे नेत्र उघड. म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. देवाच्या वचनाच्या संदर्भात आपल्यापैकी प्रत्येकाने काही मार्गदर्शक तत्वे पाळली पाहिजेत. मी तुम्हाला खात्री देतो की जर तुम्ही या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले तर नक्कीच तुमच्या हृदयात आणि जीवनात आशीर्वाद येतील. शास्त्रवचनांचा अभ्यास करताना आमच्याकडे निश्चितच हे निर्देश असले पाहिजेत. जर आपण औषधाची बाटली घेतली तरी ते औषध कसे घ्यायचे याची सूचना बाटलीवर असते. तसेच कोणतेही लहान उपकरण तुम्ही खरेदी करता तेव्हा त्याच्या वापरासाठी सूचना त्यावर असतात. जर या जगाच्या गोष्टींबद्दल हे खरे असेल तर निश्चितच देवाच्या सर्वात महत्त्वपूर्ण वचनात त्याच्या अभ्यासासाठी काही सूचना आणि निर्देश असलेच पाहिजेत. मी 7 अतिशय सोप्या तरीही मूलभूत प्राथमिक पायऱ्यांचा उल्लेख करू इच्छितो, जे देवाच्या वचनाच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरतील. पहिलं, प्रार्थनेने सुरुवात करा. 2, पवित्र शास्त्र वाचा. 3, पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. 4, पवित्र शास्त्रावर मनन करा. 5, पवित्र शास्त्रावर इतरांनी काय लिहिले आहे ते वाचा. 6, पवित्र शास्त्राचे पालन करा. आणि शेवटचे 7, ते इतरांना सांगा. कदाचित तुम्हाला यात काही भर घालावी वाटेल, पण मला वाटते की या पायऱ्या मूलभूत आणि प्राथमिक आहेत. कोणीतरी ते अगदी थोडक्यात सुसंगत पद्धतीने मांडले आहे. पवित्र शास्त्र ते तुमच्या डोक्यात जाणून घ्या, ते तुमच्या हृदयात ठेवा, ते तुमच्या जीवनात प्रगट करा आणि जगात ते पेरा. जे आपण येथे पाहणार आहोत त्यातील काही गोष्टी सांगण्याचा हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. आता आपण एक पायऱ्या यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. आपली पहिली पायरी आहे प्रार्थनेने सुरुवात करा. जेव्हा आपण वचनाच्या प्रकाशनाविषयी पाहत होतो तेव्हा आपण पाहिले होते की पवित्र शास्त्र इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. कारण
केवळ पवित्र आत्माच ते समजून घेण्यासाठी आपले मन उघडू शकतो. तुम्ही तत्वज्ञानावर एखादे पुस्तक घेऊ शकता आणि जर एखाद्या व्यक्तीने ते लिहिले आहे तर कोणतीही व्यक्ती ते पुस्तक समजू शकते. उच्च गणित किंवा इतर कोणत्याही विषयाबद्दलही हे खरे आहे. असे कोणतेही पुस्तक नाही जे एखाद्या माणसाने लिहिले आहे जे दुसऱ्या माणसाला समजू शकत नाही. परंतु पवित्र शास्त्र वेगळे आहे. पवित्र आत्मा शिक्षक असल्याशिवाय आम्ही पवित्र शास्त्र समजू शकत नाही आणि तो आपल्याला शिकवू इच्छितो. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या प्रभूने आपल्याला सांगितले आहे. योहान 16 अध्याय आणि 13 या वचनात असे म्हटले आहे, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. जेव्हा आपण देवाचे वचन उघडतो तेव्हा आपल्याला स्तोत्रकर्त्याने केलेल्या प्रार्थनेने सुरुवात करावी लागते. स्तोत्र 119 आणि वचन 18. स्तोत्रकर्ता म्हणतो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. जेव्हा स्तोत्रकर्त्याने ही वचने लिहिली तेव्हा त्याच्या मनात अर्थातच मोशेची व्यवस्था होती. परंतु आपण पवित्र शास्त्राच्या 66 पुस्तकांचा समावेश करण्यासाठी ते विस्तृत करून आज प्रार्थना करतो. माझे डोळे उघड, म्हणजे मी तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी पाहू शकेन. जेव्हा प्रेषित पौल इफिसकरांसाठी प्रार्थना करत होता तेव्हा त्याने त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली नाही, जरी त्याने इतर वेळी ती केली असेलही. आणि त्यांनी श्रीमंत व्हावे अशी त्याने प्रार्थना केली नाही. मला माहीत नाही की त्याने असे कधी केले की काय. परंतु पौलाने या इफिसकरांसाठी केलेली पहिली प्रार्थना त्यांना लिहिलेल्या त्याच्या छोट्या पत्रात नोंदवली आहे. इफिस 1 अध्याय 15 आणि 16 या वचनांमध्ये आम्हाला ती प्रार्थना वाचायला मिळते. आपण वाचूया. इफिस 1 अध्याय 15 आणि 16 ही वचने. म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की. आता पौल कशासाठी प्रार्थना करेल? इफिसकरास पत्र 1 अध्याय 17-18 या वचनामध्ये हे आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. प्रियांनो, तुम्ही पहा की पौलाची प्रार्थना अशी आहे. त्यांना त्याच्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाची बुद्धी आणि समज असावी, म्हणजेच त्यांना देवाचे वचन कळावे आणि त्यांचे अंतःचक्षु समजूतदारपणाने प्रकाशित व्हावेत, जेणेकरून त्यांना ख्रिस्तामध्ये असलेल्या पाचारणाच्या आशेबद्दल काहीतरी कळावे. ही प्रेषित पौलाची प्रार्थना आहे. आणि जर कोणी प्रार्थनेत माझी आठवण ठेवली तर त्यांनी याच प्रकारे प्रार्थना करावी हे मी इच्छितो, जेणेकरून माझे डोळे म्हणजे माझे आध्यात्मिक डोळे उघडे राहतील. आज तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाची इच्छा जाणून घेणे. आणि देवाची इच्छा म्हणजे देवाचे वचन. जोपर्यंत देवाचा आत्मा आपला शिक्षक होत नाही तोपर्यंत आपण देवाचे वचन जाणू शकत नाही. करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौल हेच सांगतो. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 12 ते 14 या वचनात तो सांगतो,
आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. आज बहुतेक लोक पवित्र शास्त्रामधून काहीही शिकत नाहीत. याचे कारण म्हणजे ते देवाच्या आत्म्याला त्यांना शिकवू देत नाहीत. देवाचे वचन इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा वेगळे आहे, कारण स्वाभाविक मनुष्य या गोष्टी स्वीकारू शकत नाही. त्याच्यासाठी यातील गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. देवाने आपल्याला आत्मा दिला आहे जेणेकरून आपण जाणावे की आमच्यासाठी मोफत दिलेल्या गोष्टी या देवाने दिलेल्या आहेत. तोच आपला शिक्षक आहे. तोच देवाचे वचन घेऊ शकतो आणि ते आपल्यासाठी वास्तविक आणि जिवंत बनवू शकतो. देव त्याच्या लिखित वचनाद्वारे आपल्याशी संवाद साधू इच्छितो, परंतु ते एक अलौकिक पुस्तक आहे आणि ते नैसर्गिक पातळीवर आपल्याशी संवाद साधणार नाही, कारण केवळ देवाचा आत्माच ख्रिस्ताच्या गोष्टी घेऊ शकतो आणि त्या आपल्याला प्रगट करू शकतो. आता आपण शास्त्रलेखातील हे अतिशय चित्तवेधक वचन लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. ते वचन आहे करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय वचन 11. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. या ठिकाणी आम्हाला अतिशय सोप्या आणि समजण्याजोग्या पद्धतीने देवाचा आत्मा आपला शिक्षक असावा याचे कारण दिले आहे. तुम्ही आणि मी एकमेकांना समजून घेतो, परंतु आपण देवाला मात्र समजून घेऊ शकत नाही. मला तर वाटते की 2 पिढ्यांमधील अंतरातून आपण संवाद साधू शकत नाही. याबद्दल बोलणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. वयस्कर आणि तरुण व्यक्तीला डोळ्यांसमोर पाहणे कठीण आहे हे नेहमीच खरे असले तरी आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, कारण आपण सर्व मानव आहोत. आपण एकमेकांना समजून घेतो. पण खरं सांगायचं तर देव मला प्रगट झाल्याशिवाय मला तो समजत नाही. मला पूर्वी आश्चर्य वाटायचं की अंत्यसंस्काराच्या वेळी देवाला कसे वाटेल. बरं, मला लाजरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रभू येशू तेथे सापडला आणि तो रडला हे मला दिसलं. आज त्याला कसे वाटते हे मला माहिती आहे. देवाच्या आत्म्याने देवाच्या वचनाद्वारे मला त्या गोष्टी प्रगट केल्या आहेत, म्हणून त्याला अनेक गोष्टींबद्दल कसे वाटते हे मला माहिती आहे. डॉक्टर मगी हे विख्यात पाळक आणि पवित्र शास्त्र शिक्षक होऊन गेले. त्यांनी एकदा एक मजेदार किस्सा सांगितला होता. एकदा एका सूर्यप्रकाशाने उजळून गेलेल्या एका सुंदर सकाळच्या वेळी ही घटना घडली होती. जेव्हा त्यांनी उठून खिडकीतून बाहेर पाहिले तर पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर सर्वत्र पसरली होती. आदल्या रात्री सुमारे 5 इंच बर्फ पडला होता आणि त्याने सर्व कुरूपता झाकली होती. डॉक्टर मगी म्हणतात, मी माझ्या अभ्यासिकेत वर बसलो होतो आणि त्या दृश्याकडे पाहत होतो. तेव्हा मला माझ्या चर्चमधील एक वडील दिसले. ते माझ्या शेजारी राहत होते. ते त्यांच्या वरांड्यात कोळशाच्या राखेने भरलेले 2 डबे घेऊन बाहेर आले. मी लांबून हे सर्व पाहत होतो. पण जेव्हा माझे शेजारी पायऱ्या उतरू लागले तेव्हा त्यांचा पाय घसरला. राख खाली पडू नये
म्हणून त्यांनी ते डबे थोडे लांब धरले होते आणि ते त्या पायऱ्यांना धडकले. हे सर्व पाहून मी स्वतःला हसण्यापासून रोखू शकलो नाही. पण मला लक्षात आले की त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि जेव्हा त्यांना खात्री झाली की कोणीही त्यांना पाहिले नाही, तेव्हा ते मोठ्या समाधानाने उठले आणि स्वतःला सावरीत चालू लागले. ते फार फार 2-4 पावले चालले आणि घसरून पडण्याचा क्षण पुन्हा त्यांनी अनुभवला. त्यांच्या बाबतीत काय झाले हे दुसऱ्यांना कळावे अशी त्यांची इच्छा नव्हती. हो, हे तितकेच खरे आहे की मला किंवा इतर कोणालाही असेच वाटले असते. ते उठले आणि त्यांनी डब्यातील राख रिकामी केली आणि जेव्हा ते परत वरांड्यात आले तेव्हा त्यांनी पुन्हा त्या घसरलेल्या जागेकडे पाहिले. डॉक्टर मगी म्हणतात, मला वाटते की यावेळी त्या बर्फाच्या सुंदर दृश्याकडे पाहून कौतुक करण्यासाठी नव्हे, तर कोणीही त्यांना पडताना पाहिले नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी त्या जागेकडे पाहिले होते. मी रविवारी सकाळपर्यंत एकही शब्द बोललो नाही. जेव्हा मी चर्चमध्ये आलो तेव्हा मी तो माझा शेजारी बसलेल्या ठिकाणी मी गेलो, खाली वाकलो आणि म्हणालो, काल राख घेऊन जात असताना पडलात तेव्हा ते खरोखर मजेदार दृश्य होते. त्यांनी डॉक्टर मगींकडे आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, तुम्ही खरोखरच मला पाहिले का? मी म्हणालो, हो. त्यावर तो शेजारी हसून म्हणाला, अरे रे, मला वाटले नाही की कोणी मला पाहिले असेल. प्रियांनो, बघा, त्या दोघातही मानवी आत्मा होता आणि ते दोघेही एकमेकांना समजून घेत होते. पण देवाला कोण समजू शकतो? फक्त देवाचा आत्मा. आणि म्हणूनच पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो, आध्यात्मिक गोष्टींशी तुलना करतो. अर्नेस्ट रेनन या नावाचे एक फ्रेंच तत्वज्ञानी इतिहासकार होऊन गेले. त्यांना एक प्रमुख संशयवादी म्हणून ओळखले जाते. 19व्या शतकातील फ्रान्समधील विज्ञान, धर्म आणि राष्ट्रवाद यांच्यातील तणावाचे प्रतिबिंब त्यांच्यात दिसून आले आहे. अशा या फ्रेंच संशयवादी रेनन यांनी देवाच्या वचनावर हल्ला केला. तरीही त्यांनी येशूचे जीवनचरित्र लिहिले. त्यांचे हे पुस्तक 2 भागात विभागलेले आहे. एक ऐतिहासिक विभाग आहे आणि दुसरा ख्रिस्ताच्या जीवनाचा अर्थ लावणार आहे. पहिल्या भागाबद्दल बोलायचे झाले तर कदाचित कोणत्याही माणसाने ख्रिस्ताचे इतके तेजस्वी जीवन लिहिले नसेल. परंतु त्यांनी जो अर्थ लावला आहे तो निश्चितच हास्यास्पद आहे. इतका की एका 12 वर्षाच्या शब्बात शाळेतील मुलाने त्याचा अधिक चांगल्या प्रकारे अर्थ लावला असता. बरं, देवाचा आत्मा तुम्हाला इतिहास शिकवत नाही किंवा तुम्हाला असे तथ्य देत नाही जे तुम्ही स्वतःसाठी शोधाल. एक अतिशय हुशार मन ते शोधू शकते, परंतु अर्थ लावणे पूर्णपणे वेगळे आहे. देवाच्या आत्म्याला अर्थ लावायचा असतो आणि तोच आपल्याला मार्गदर्शन करणारा आणि सर्व सत्यात मार्गदर्शन करणारा शिक्षक असला पाहिजे. आम्ही पाहावे म्हणून आमचे डोळे उघडण्यासाठी देवाचा आत्मा असला पाहिजे. आणि आपल्याला त्याचे म्हणणे पवित्र आत्म्याची मदत मागण्यास सांगितलेले आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 मध्ये प्रभू येशू म्हणतो, योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 आणि यातील 12 ते 16 ही वचने आपण वाचूया. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझा गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल.
थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. प्रियांनो, म्हणून प्रभू येशू म्हणत आहे की आपण मागायचे आहे. त्याच्याकडे आपल्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत आणि त्याने पवित्र आत्म्याला शिक्षक म्हणून पाठवले आहे. पुन्हा अध्याय 14 मध्ये तो म्हणतो, योहान 14 अध्याय 26 वचन, हे वचन आपण वाचूया. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. प्रियांनो, पवित्र आत्मा हा शिक्षक आहे आणि तोच आपल्याला मार्गदर्शन करणारा आणि सर्व सत्यात मार्गदर्शन करणारा असला पाहिजे. जर तुम्ही या बायबल अभ्यास कार्यक्रमातून कधीही काही शिकलात तर ते माझ्यामुळे होणार नाही, तर देवाचा आत्मा तुमच्यासाठी देवाचे वचन उघडत असल्याने होईल. म्हणून ही पहिली मार्गदर्शक सूचना आहे. प्रार्थनेने सुरुवात करा आणि देवाच्या आत्म्याला तुमचा शिक्षक होण्यास सांगा. प्रियांनो, मला खात्री आहे की तुम्ही या सर्व गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला असेल. होय, पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे. फक्त आम्हाला प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या पवित्र आत्म्याला विनंती करायची आहे. जर आपण असे करू तर नक्कीच अनेक गोष्टी ज्या रहस्यमय आहेत, ज्याबद्दल आम्ही अजून जाणले नाही, समजलेले नाही, त्या सर्व गोष्टी आमच्यासमोर देवाचा आत्मा सुलभ आणि सोपे करून सांगेल. याचा अनुभव घेण्यास आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शिकवणारा आमचं जिवंत परमेश्वर आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, या गोष्टी तू आमच्यासमोर ठेवलेल्या आहेस की आम्ही प्रार्थनेने सुरुवात करावी. त्या पवित्र आत्म्याला आम्ही विनंती करावी की जेणेकरून जे काही तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते आम्हाला समजू शकेल. होय प्रभूजी, तुझी इच्छा आम्हाला समजेल. आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं वागावं, काय करावं, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तू आमच्या समोर ठेवलेलं आहे. परंतु प्रभूजी, आम्हाला केवळ ते समजणं आवश्यक आहे. आणि प्रभूजी, आता आमची खात्री झालेली आहे, ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडं मागू त्यावेळेस तुझा पवित्र आत्मा तू आमच्यासाठी ठेवलेला आहेस या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी. धन्यवाद देतो प्रभूजी. आम्ही तुझे आभारी आहोत की तू आजही आमच्यावरती प्रीती करीत आहेस. आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आमच्यासोबत पुन्हा एकदा सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आहात याचा मला आनंद आहे आणि मला आशा आहे की आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी अर्थपूर्ण ठरला असेल. आजच्या कार्यक्रमातून आपण शिकलो की देवाच्या वचनाच्या अभ्यासासाठी स्पष्ट, साध्या मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असते. ही तत्वे आपल्या जीवनात आशीर्वाद आणतात. यासाठी आपण 7 मुख्य पायऱ्या पाहिल्या. प्रार्थनेने सुरुवात करा, बायबल वाचा, त्याचा अभ्यास करा, त्यावर मनन करा, इतरांकडून शिका, त्याचे पालन करा आणि ते इतरांना सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण प्रार्थनेने सुरुवात केली पाहिजे, कारण बायबल अद्वितीय आहे. केवळ पवित्र आत्माच त्याची सत्ये समजून घेण्यासाठी आपले डोळे उघडू शकतो. पवित्र शास्त्र शिकवते की आत्मा विश्वासणाऱ्यांना सर्व सत्यामध्ये मार्गदर्शन करतो, आपली समज प्रज्वलित करतो आणि देवाचे हृदय प्रकट करतो. देवाच्या मदतीशिवाय हुशार माणसेही देवाच्या वचनाचा योग्य अर्थ लावण्यात अयशस्वी ठरतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण बायबल उघडतो तेव्हा आपण प्रार्थना करावी की प्रभू, माझे डोळे उघड. पुढील काही भागांमध्ये आपण बायबल कसे वाचावे आणि बायबलचा अभ्यास करण्याच्या दुसऱ्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपल्या विश्वासात दृढ राहा आणि देवाच्या वचनात खंबीर व्हा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. पवित्र शास्त्र परिपूर्ण, विश्वसनीय आहे. ते भोळ्या लोकांना शहाणे बनवते, असे स्तोत्र 19 सांगते. आजचा प्रश्न: देवाच्या वचनाच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरतील अशा किती मूलभूत प्राथमिक पायऱ्या आहेत? ए 7, बी 5, सी 8, डी 6. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.